व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की डीमार्ट मधून मी हा जो आहे गार्लिक ब्रेड आणला होता रेडीमेड। सो ह्या गार्लिक ब्रेडचा आपण जे आहे आता टोस्ट बनवतोय। सो इकडे माझं एअर फ्रायर आहे, एअर फ्रायर मी ऑलरेडी प्री हीटला लावलेलं आहे आणि याच्यासाठी थोड्या वेजीज आहेत, गार्लिक बटर आहे जे मी घरात बनवलेलं आहे आणि हे आहे आपलं डाइस चीज। याच्या व्यतिरिक्त तुम्ही मॉर्झरेला चीज पण वापरू शकता आणि वेजीस मध्ये शिमला मिरची आणि कांदा घेतलाय फक्त आज मी। कॉर्न जे आहेत माझ्याकडे ते आज संपलेले आहेत आणि खाली जायला वेळ नाही आता। सो आपण रेडी करूया, मी दाखवते तुम्हाला कसं कसं करायचं। सो हा गार्लिक ब्रेड जो आहे तो तुम्हाला हवा त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घ्या। आम्हाला तर रेग्युलर जो शेप असतो आपला गार्लिक ब्रेडचा तोच आवडतो। सो मी तसा कट करून घेणार आहे पहिला पूर्ण ब्रेड। जास्त जाड देखील ठेवायचं नाहीये कारण मग टोस्ट करताना प्रॉब्लेम होतो, क्रिस्पीनेस राहत नाही त्याच्यामध्ये। असे कट करून घेतले, जास्त जाड पण नाही, तुम्ही इकडे बघू शकता। तर सगळ्यात पहिली प्रोसेस जी आहे ह्याच्यावरती आपल्याला हे जे होममेड गार्लिक बटर आहे, तुम्ही रेडीमेड पण आणू शकता गार्लिक बटर, पण त्याच्यामध्ये काय आहे मला असे गार्लिकचे चंक्स आवडतात आणि कोरिएंडर वगैरे टाकलेलं। तुम्ही दोन्ही पण प्रिफर करू शकता तुमच्या चॉईसनुसार। तो गार्लिक ब्रेड आपण लावून घ्यायचा आहे सगळीकडे, ब्रेडला। आणि बटर लावून झाल्यानंतर आपली सेकंड जी प्रोसेस आहे ती आहे वेजीस टॉप करायची। तो वेजीस जे आहेत मगाशी जसं मी सांगितलं, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे तुम्हाला हवे ते तुम्ही घेऊ शकता। मी आता सध्या इथे 2च वेजीस घेतलेले आहेत। सो हे व्यवस्थित पसरवून घ्यायचे ब्रेडवरती। वेजीस वगैरे लागून झालेले आहेत आणि आता चीजची बारी आहे। सो चीज जे आहे भरभरून तुम्हाला टाकायचा आहे याच्यावरती, कारण जो मेन कॅरेक्टर आहे या डिशचा तो आहे चीज। सो इथे तुम्ही मॉर्झरेला चीज सुद्धा वापरू शकता। जे क्यूब चीज असतं ते नाही तुम्हाला वापरता येणार, बिकॉज ह्याचं जे फ्लेवर आहे ते फक्त याच चीजने येईल तुम्हाला। आणि तुमच्याकडे जर फ्रायर नसेल, अवन मध्ये पण करू शकता किंवा तुम्ही आपला नॉर्मल जो तवा असतो चपातीचा नाही, भाकरीच्या तव्यावरती तुम्ही नक्कीच करू शकता। फक्त जे काही भांडं तुम्ही घ्याल ते अगोदर तुम्हाला जे आहे प्रीहीट करून घ्यायचं आहे गॅसवरती आणि 5-10 मिनिटं फक्त शिजेपर्यंत झाकण लावून आपल्याला एक वाफ वगैरे काढून घ्यायची आहे। इतके टेस्टी लागतात ना हे टोस्ट, म्हणजे बाहेर खाल्ल्यासारखेच लागतात सेम, काहीच टेस्टचं डिफरन्स वगैरे काही नसतो। सो आता ह्याचं आपलं चीज टॉपिंग जे आहे ते पूर्णपणे रेडी आहे। तुम्ही बघू शकता गार्लिक ब्रेड कसे दिसतायत आणि याच्यावरती एक ऑप्शन आहे, हे माझ्याकडे आहे स्नॅपिंगचे मिक्स हर्ब्स आहेत। तर ह्याच्या जागी तुम्ही ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता। सो मी आता इथे चिली फ्लेक्स टाकतेय आणि ऑरिगॅनो टाकणार आहे आणि जे हर्ब्स आहेत बाकी तुम्हाला जे आवडत असतील ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका। आणि आमच्या घरात हा माझ्या नवऱ्याचा म्हणजे नितीनचा सगळ्यात फेवरेट आयटम आहे नाश्त्याचा। ही लाईक स्पायसी, सो थोडंसं स्पायसी। सो आता आपले हे गार्लिक ब्रेड जे आहेत ते रेडी आहेत ड्रेसिंग वगैरे करून। हा फ्रायर आहे, मी मगाशी प्रीहीट करून घेतलेला आहे 180 डिग्रीवरती 1 मिनिटसाठी आणि तुम्ही बघू शकता खाली थोडीशी ग्रीसिंग केलेली, नॉर्मली जास्त तेल वगैरे वापरायचं नाही। आणि आता हे ब्रेड्स जे आहेत आपण आतमध्ये टाकून घेऊया। सो आतमध्ये ठेवताना जरा हात सांभाळूनच ठेवा, बिकॉज ह्याचे कंटेनर आहे खूप गरम असतं। ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, हे टाकायला खूप इझी आहे, काढताना ना खूप चटके बसतात त्याचे। सो दिस इज रेडी आणि आपण आता फ्रायर ऑन करूया। जसं मी तुम्हाला सांगितलं 180 डिग्रीवरती आपण बेक करून घेणार आहोत। सो बेकिंगचा मेन्यू आपण सिलेक्ट केलाय अँड इट हॅज स्टार्टेड। जोवर इथे फ्रायर मध्ये आपले बेकिंग चालू आहे तोवर मी विचार केला की तुम्हाला पॅन वरती पण दाखवते की कसं करायचं। सो ऑलरेडी मी प्रीहीट केलेला आहे पॅन जो आहे थोडासा आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे बटरने किंवा ऑइलने। मी इथे बटर वापरलाय, एक बिट फक्त नावाला आपल्याला करायचं आहे। हीट झाला पॅन की आपले जे रेडी केलेले टोस्ट आहेत ते तुम्ही एक एक
पॅनवरती ठेवून घ्या. ठेवताना जरा सांभाळूनच ठेवा, हात वगैरे तुम्ही सांभाळा. आणि ह्याची फ्लेम जी आहे ती मीडियम मध्ये ठेवायची आपल्याला. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि हे आता ठेवून झालेलं पूर्ण पॅनमध्ये. थोडीशी जागा ठेवायची बाजूला आणि कव्हर करून 5 ते 10 मिनिटं कुक करायचं. सो आपलं फ्रायर कंप्लीट झालेलं आहे. तर आता आपण ओपन करून बघूया कसं झालंय ते. 1 2 3. वो टाडा. काढून घेऊया. खूप गरम आहे, खूप गरम आहे. आपण एक स्पून यूज करूया, स्पूनच्या मदतीने काढूया. हा 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 हा. खूप सुंदर झालेले आहेत. तुम्ही बघू शकता कॅफेमध्ये जो आपण गार्लिक ब्रेड खातो त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये तर मला काही फरक दिसत नाहीये. सेम टू सेम आहे. मस्तपैकी क्रिस्पी झालेले आहेत. आणि ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ आपण दोन्ही जे पॅन फ्राय केलंय आणि जे एअर फ्रायर केलंय त्याचे आपण रिव्ह्यूज बघणार आहोत की कोणतं चांगलं झालंय ते. ठीक आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. तर आता आपण पॅन ओपन करून बघूया. हे आहेत पॅन फ्राईड आणि हे आहेत एअर फ्राईड. सो तुम्ही दोन्हीमध्ये डिफरन्स बघू शकता. दिस इज द बेस्ट ऑप्शन फॉर मी. बट स्टील कोणाकडे नसेल तर तुम्ही ट्राय करू शकता. हे पण काय वाईट लागत नाही, छान टेस्ट करतात. पण ते एअर फ्रायड जे आहेत ते खूप बेस्ट टेस्ट करतात, म्हणजे प्रॉपर. किचन सध्या खूप मेसी आहे, तो काइंडली तुम्ही इग्नोर करा. कारण हे असे काहीतरी डिश बनवताना खूप मेसी होतं किचन. सो आपण ही सेकंड बॅच जी आहे ती एअर फ्रायर करत आहोत. एअर फ्रायर तुम्हाला माहितीये का एक हेल्दियर व्हर्जन आहे. म्हणजे मी एवढ्या दिवस इन्फ्लुएन्सर्सला वगैरे बघत होते, बट जेव्हापासून मी आणलंय ना मला पण खूप एक्सपिरियन्स आलेला आहे. म्हणजे जिथे तुम्ही तेल जास्त वापरता ह्याला खरंच खूप कमी तेल लागतं. म्हणजे एक स्प्रे जरी केलात तरी होतं काम. म्हणजे नाही केलात तरी काही प्रॉब्लेम नाहीये, बट स्टील ते चिटकू नये म्हणून आपल्याला थोडंसं तेल जे आहे ते स्प्रिंकल करावं लागतं खाली. टायमिंग सुद्धा सेट केलेला आहे. लेट्स. आता मी फायनली प्लेटिंग करून नितीनला देणार आहे खायला, दोन्ही सुद्धा. सो त्याच्याकडनं आपण ऐकूया कोणतं बेटर टेस्ट करतं. त्याला मी सांगणार नाहीये कोणतं पॅन फ्राईड आहे आणि कोणतं एअर फ्राईड आहे. त्याच्याकडनं ऐकूया ऑनेस्ट रिव्ह्यू. सो आपली डिश जी आहे ती रेडी झालेली आहे फायनली. हे सुरुवातीचे जे 2 आहेत ते पॅन फ्राईड आहेत आणि मागचे जे आहेत ते एअर फ्राईड आहेत. नितीनला आपण सांगितलेलं नाहीये, त्याला दोन्ही एक एक टेस्ट करून विचारूया त्याचं हॉनेस्ट ओपिनियन. हे घ्या. येस. तू केलंय थोडंसं काहीतरी वेगळं केलंय. सो दोन्ही मधले एक एक पीस जे आहेत ते टेस्ट कर आणि मला सांग कोणते चांगले. फटाफट. हो. गाईस तुम्ही आता हे बघितलं खाताना नितीनचं, त्याच्यासाठी तुम्हाला मॉर्झरेला किंवा डाईस चीज वापरायचं असतं. कॉर्न ॲक्च्युली आज संपले होते आणि काल डीमार्टमध्ये सुद्धा नव्हते, त्यामुळे कॉर्न राहिले. सो तुझा एक फीडबॅक दे. दोन्हीपैकी एक कोणतं जास्त चांगलं वाटतं तुला? हे जे आहेत ना ते कुरकुरीत लागते जास्त. अच्छा. आणि ते हे अजून नरम नरम लागते, पण दोन्ही सुंदर आहेत. अच्छा. छान आहे. रिझन काय दोघांचं वेगवेगळं बनवलंय का? येस.
वेगवेगळं बनवलं ना, बनवण्याची प्रोसेस सेम आहे, पण हे जे आता तू खातोयस ना, हे आपण पॅन फ्राईड केलेले आहेत, म्हणजे आपल्या गॅसवरती बनवलेले आहे. आणि जे तुला जास्त आवडलेत ना ते एअर फ्राईड आहे, त्यामुळे ते इतके क्रिस्पी आहे. येस. सो आता तुला समजलं एअर फ्राईडचा डिफरन्स. छान आहे, सुंदर. टाटा, बाय बाय.